नमस्कार मंडळी, मी सुरेश कुलकर्णी. आपण गेल्या काही व्हिडिओमधनं कवी विष्णुदासांच्या काव्यरचना आणि त्याबरोबरच त्यांनी ज्या वृत्तामध्ये त्या रचना केलेल्या आहेत त्याचा अभ्यास करत आहोत. आपण शालेय शिक्षण घेत असताना किंवा नंतरही पुढच्या शिक्षणात काही जणांनी मराठी व्याकरणाचा सखोल अभ्यास केलेला असेलच, पण शालेय शिक्षणामध्ये आपल्याला अक्षरगणवृत्ताची ओळख झालेली आहे. यर तन भज सम हे गण आपल्याला सांगितले जातात. य यमाचा, र राधिका, त ताराप, न नमन, ब भास्कर, ज जनास, स समरा, म मानावा. आणि मग याच्यावरनं लघुगुरूच्या त्यांना खुणा करून लघुची खूण चंद्राकृती आणि गुरुची एक शॉर्ट अशी छोटीशी रेघ आडवी, म्हणजे आद्यलघु, मध्यलघु, अंत्यलघु, सर्वलघु, आद्यगुरु, मध्यगुरु, अंत्यगुरु, सर्वगुरु अशा काही रचना आपण बघितल्या आहेत. संत कवी हे कुठे शिकलं आपला विचार करायला गेलो तर आपली बुद्धी चालणार नाही. अनेक कवींच्या रचना अनेक रागांमध्ये असतात, अनेक वृत्तांमध्ये, छंदांमध्ये ह्या रचना येतात. पुढे पुढे ह्या वृत्ताचं बंधन नाहीसं झालं आणि छंद, घेई छंद, स्वच्छंद, छंदवृत्तामध्ये काही बंधन नाही, मुक्त छंद अशा रचना तयार झाल्या. परंतु वृत्तात रचना तयार करायची झाली तर त्या वृत्ताची जाण असली पाहिजे. बरीचशी नावं आपल्याला माहिती असतात, पण त्याची चाल कशी असते ते माहीत नसते. पुष्कळ वेळा चाल माहिती असते, पण ते कुठलं वृत्त आहे ते आपल्या लक्षात येत नाही. जसं एखादं गाणं आपण ऐकतो, त्या गाण्यामध्ये रंगून जातो. काही सिनेमाची रागदारीमधली गाणं आपण ऐकलेली असतात, त्यावेळेला एखाद्या मैफिलीमध्ये बसला असताना ती चाल आपल्याला आठवते आणि मग आपण आठवतो की हे या रागातलं आपण गाणं ऐकलेलं आहे आणि तशीच लय किंवा तसे सूर, तालबद्धता आपल्या कानावर पडली की सहजच आपल्याला हा अमुक अमुक राग आहे असं वाटतं. याचा अर्थ आपल्याला त्या रागाची जाण असतं असं नाही आहे, त्या रागाचा अभ्यास असतो असं नाही. बऱ्याच वेळा हे ऐकलेलं जे असतं ना ते आपण रमून जातो त्याच्यामध्ये. आणि म्हणून काही जण म्हणतात ना, मी तानसेन नाही पण कानसेन आहे, जरूर आहे. जे बरंच काही मी ऐकलेलं आहे आणि ते ऐकलेलं असल्यामुळे मला ते ओळखता येतं की हा कोणता राग आहे, हा कुठलं वृत्त आहे, कुठलं छंद आहे. तसंच आपण काही रचना पाहिल्या ज्या भुजंगप्रायात या वृत्तामध्ये असतात. त्याचा आपल्याला काही असा सविस्तर किंवा सखोल असा अभ्यास असा करायचा नाही आहे, पण त्याच्या चाली लक्षात घ्यायच्या झाल्या तर त्या वृत्ताची चाल कशी असते. समजा भुजंगप्रायात 12 अक्षर असतात, त्याचे आपण एकेका ओळीचे 3-3 अक्षरांचे गण पडतो आणि लघुगुरूच्या खुणा करतो. तेव्हा भुजंगप्रायात वृत्तामध्ये लघुगुरूच्या खुणा केल्यानंतर 3-3 अक्षराचे गट पाडल्यानंतर असं लक्षात येतं की प्रत्येक गटाचं 3 अक्षरांचा एक गण म्हणजे हा य गण असतो आणि 4 वेळा हे य येतात, म्हणजे 4-12 अक्षरं असतात. याची चाल कशी असते. यचारी येती भुजंग प्रयाती. आता हे भुजंग प्रयात वृत्त आपण मनाचे श्लोक ऐकतो समर्थ रामदासांचे, मना सज्जना भक्तिपंथेची जावे. आणि तसं असं म्हणतो आहे, पाठ केल्यानंतर लहान मुलंही पाठ करतात, पण त्या लहान मुलांना हे वृत्त कसलं आहे, कोणतं आहे हे माहीत नसतं. आपल्याला पुढे गेल्यानंतर ते आपल्याला जसं आपण शिकतो तसं ते लक्षात येतं. आता भुजंगप्रायासारखं भुजंगी वृत्त आहे. याच्यामध्ये शेवटचं गुरु अक्षर हे काढलं की ते भुजंगी अक्षर तयार होतं, म्हणजे वृत्त तयार होतं आणि त्याच्यामध्ये 11 अक्षर राहतात. मग तसं वसंत तिलका याची चाल कशी. येई वसंत तिलका तवजा जगागी. ह्या लक्षणांच्या ओळी आपल्याला शिकवलेल्या असतात.
त्याची या निमित्तानं एक उजळणी होईल म्हणूया. आणि हीच ओळ जर घेऊन आपण त्याचे 3-3 अक्षरांचे गण पाडलेत तर ते गण कोणते येतात? त भ ज ग, त भ ज ज ग ग. येई वसंत तिलका तबजा जगागी. आणि चाल येई वसंत तिलका तबजा जगागी. असं एक वसंत तिलका 14 अक्षरांचं मालिनी वृत्त हे 15 अक्षरांचं असतं. ननमय गणांनी मालिनी वृत्त होते, ही त्याची लक्षणाची ओळ आहे. जे आपण अनुध्वनी अनुतापे तापलो रामराया अशी चाल ऐकली की ते मालिनी वृत्त. म्हणजे चालीवरून वृत्त ओळखता येतं. वृत्तावरनं ती चाल करता येते माहिती असलं तर. पण एखादी गोष्ट माहिती असते, एखादी गोष्ट माहिती नसते, अशी स्थिती आपली असते. म्हणजे ननमय गणांनी मालिनी वृत्त होते, ही चाल माहिती आहे. या चालीवरती जे ऐकतो आपण ते मालिनी वृत्तातलं असतं. ही 15 अक्षरांची अशी रचना असते. शिखरणी वृत्त हे 17 अक्षरांचं असतं. त्याच्या लक्षणाची ओळ काय असते? जया मध्ये येती यमन सबला गा शिखरिणी. म्हणजे ही चालही झाली आणि ती लक्षणांची ओळी झाली. म्हणजे ह्या लक्षणाच्या ओळीचे 3-3 अक्षरांचे गट पाडलेत तर य म न स भ ल ग. शेवटचं अक्षर हे नेहमी गुरु असतं. असे गण आपल्याला लक्षात येतात. एक सहज आपला उजळणी म्हणून आपण बघूया. कारण या वृत्तांमधली ही संतांची, संत कवींची, म्हणजे त्याच्यापैकी आपण एक कवी दासगणू कवी विष्णू कवी यांचे आपण हे बघत आहोत. तेव्हा शिखरणी वृत्तातले देखील या चालीतले आपण काही बघितले. तेव्हा ते चालीतले त्यांची रचना बघत असतानाही या वृत्तामध्ये हे आपल्याला लक्षात येऊ शकतं. काही त्यांनी पृथ्वी वृत्तातल्या रचना केल्या आहेत. 17 अक्षरांचं पृथ्वी वृत्ताचं. ते कसं म्हटलं होतं? अधिज सजत्या पुढे सयलगीच पृथ्वी वसे. ज्याच्यामध्ये पृथ्वी हे त्या वृत्ताचं नावही आलं आहे. आणि त्याचे गण असतात ज स ज स य ल ग. अधिज सज त्या पुढे सयलगी च पृथ्वी वसे. अशा चालीवर म्हटलं जाणारं जे वृत्त ते पृथ्वी वृत्तात. शार्दूल विक्रीडिताची आपण रचना बघितली, ती 19 अक्षरांची असते. मासा जा सतता गयेती गण हे शार्दूल विक्रीडिती. साधारणपणे मंगलाष्टक याच्यामध्ये म्हटल्या जातात. मासा जा सतता गयेती गण हे शार्दूल विक्रीडिती. या चालीवर मंगलाष्टक जी असतात, आपल्याला मंगलाष्टक माहिती असतात, चाल माहिती असते, तसं आपण म्हणतोय. पण ते शार्दूल विक्रीडित या वृत्तामध्ये असतात हे माहिती असतंच असं नाही. तसं एक मंदाक्रांत वृत्त आहे. मंदाक्रांता मभन ततगा गागणी मंद चाले. 17 अक्षरांचं. म्हणजे मंदाक्रांत या वृत्ताचं नावही त्याच्यात आलं आहे. मभन तत ग गा हे गण त्याचे पाडल्यानंतर हे गण त्याचे येतात आणि चाल त्याची अशी असते. मंदाक्रांता मभन तत गा गागणी मंद चाले. हे मंदाक्रांताचं वृत्तासारखंच एक मंदारमाला वृत्त आहे. त्याला अश्वघाटीसुद्धा म्हणतात. त्याच्यामध्ये 22 अक्षरं असतात आणि ह्याचे 7 वेळा त गण येतात. म्हणजे 7 21 अक्षर झाले. 3 अक्षरांचा एक गण, त्यामुळे 7 वेळा त गण आला की 7 21 आणि अंती एक ग गण. म्हणजे शेवटचं अक्षर नेहमी गुरु असतं. याची चाल कशी असते? सातातकारीच मंदार माला गुरु एक त्याच्याही अंती वसे. हे त्याची लक्षणाची ओळ झाली. सातातकारीच मंदार माला गुरु एक त्याच्याही अंती वसे. याचे गण पाडलेत
तर हे 7 वेळा तगण येतील आणि शेवटचं एक गुरुगण असतो. हे जसे मंदारमाला वृत्त आहे तसंच एक सुमंदारमाला वृत्त आहे. म्हणजे मंदारमालेच्या आधी एक लघु अक्षर जोडलं की सुमंदारमाला होते. म्हणजे 22 अक्षराच्या ऐवजी 23 अक्षर होतात. आपण शालेय जीवनामध्ये एक कविता अभ्यासली असेल, पृथ्वीचं प्रेमगीत कुसुमाग्रजांचं. ती या वृत्तामध्ये आपल्याला ती चाल कशी असते? युगामागुनी ही चालली रे युगे ही करावी किती भास्करा वंचना, किती काळ कक्षेत राहू तुझ्या मी, कितीदा करू प्रीतीची याचना. आठवत असेल. तेव्हा हे या वृत्तामधले सुमंदारमालामध्ये हे गणलं जातं. सुमंदारमालेमध्ये य 7 वेळा येतात आणि त्याची लक्षणाची ओळ सुमंदार मालेच साती ही येती तयाला लगा शेवटी जोडती. या चालीवरती त्याच्यामध्ये ते सगळे गण येतात. सहसा ह्या रचना आपल्याला बघायला मिळत नाहीत. काही वृत्त बघायला मिळतात. इंद्रवज्रा, उपेंद्रवज्रा. आता इंद्रवज्रा हे 11 अक्षरांचं वृत्त आहे अक्षरगणचं. ती इंद्रवज्रा म्हणजे कवीने ताता जगागा गणयेती जीने, त्या अक्षरे येती पदात 11, तारी हरी जो धरी शंख चक्रा. या चालीवरचे काही श्लोक आपण काही पदं आपल्याला ऐकलेले असतात, पण ते इंद्रवज्रा वृत्तात आहेत हे आपल्याला माहीत नसतं. त्या इंद्रवज्राप्रमाणेच उपेंद्रवज्रा हे एक वृत्त असतं. उपेंद्रवज्रा म्हणतात तिला जता जगागा गणयेती जीला. अशा लक्षणाची चालीवरची ती एक ओळ असते. चामर आपण एक बघितलं आहे 16 अक्षरांचं. साधारण रावणाने रचलेलं तांडव स्तोत्र जे आहे ते या चामर वृत्तामध्ये असते. जरौ जरौ ततो जगौ च पंचचामरं वदेत. ज्याला चामर किंवा पंचचामर असं म्हणतात. जटाकटाह संभ्रम भ्रमंती लिंप निर्जरी, विलोलवीची वल्लरी विराजमान मूर्धनी, धगद 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 जलद ललाट पट्ट पावके, धगद 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 ज्वलल ललाट पट्ट पावके, किशोर चंद्रशेखरे रती प्रतिक्षणं मम. हे चामर असं वृत्त जे असतं. काही वृत्त आपल्याला नवीन आहेत जे आपण शालेय जीवनात शिकलेले नाहीत. त्या चाली ह्या वेगवेगळ्या आहेत. तेव्हा याप्रमाणे एक कटाव म्हणून वृत्त नवीन आहे. या कटाव वृत्तामध्ये विष्णुदासांनी एक रचना केलेली आहे. हे म्हणजे एक आणखी केलेले असतील, पण माझ्या बघण्यामध्ये माझ्या या हस्तलिखितात किंवा जुन्या एका या संग्रहामध्ये मला आढळली. खरं म्हणजे कटावृत्त अमृतराय कवींनी यामध्ये आपल्या काव्यशास्त्रामध्ये आणलं. गद्यपद्य संगीत सीमेवरती ते वावरत असतं. त्याचा अर्थ, नाद, त्याचं गुंजन, त्याचा उच्चार, वर्ण, लय, रचना, श्वासावरील नियंत्रण, या सगळ्या गोष्टी फार बघण्यासारख्या म्हणजे ऐकण्यासारख्या असतात. आणि ऐकणारा गुंग होऊन जातो. त्याला त्याचं काही घेणं देणं नसतं. हे काय, कशाचं आहे, कुठल्या वृत्तात आहे किंवा कोणत्या प्रकारचं आहे, याचं काही घेणं देणं नसतं. तेव्हा कटाव रेणुकेचा मला त्यातलं ज्ञान जास्त नाही. मी हे आधीच म्हटलेलं आहे, पण अशा प्रकारचं मी ऐकलेलं असल्यामुळे ती चाल मी लावण्याचा प्रयत्न करतो आहे. कृपया काही चुकलं वाकलं असेल तर क्षमा करा, किंवा त्यात काही जोडायचं असेल किंवा जी चूक असेल ती निदर्शन असणं ही नम्र विनंती. तेव्हा कटाव रेणुकेचा.
ये ग जगदंबे, ये ग जगदंबे, ये ग जगदंबे, जय जय रेणु राजकुमारे, आई रेणु के अतिश कुमारे, जगज्जननि जय जगदोद्धारे, कृष्णामलिकग्राम विहारे, त्रिपुर सुंदरे त्रिपादहारे, अमृतकरवर अजर आमरे, आनंद घन कैवल्य मंदिरे, ठाकिति सनकादिक सामोरे, वंदिति पदमुनि जन संभारे, सुरगणवारिति श्री चामरे, रावति रुद्धि सिद्धि आदरे, तुझी विचित्र च गुण चरित्रे, त्रिभुवन पावन परम पवित्रे, नाच विसी जगताची चित्रे, करी अविलंबने अपुल्या सूत्रे, स्वये स्वतंत्रे इच्छा मात्रे, कोमल गात्रे पंकज नेत्रे, सकळारंभे अनुपरूप स्वयंभे, अनुपम रूप स्वयंभे, अनुपम रूप स्वयंभे, ये ग जगदंबे, ये ग मूळपीठ मृगराचनल शिखरी, सदा विराजे त्रिभुवन मुखरी, ब्रह्मी महेश्वरी शंकरी, श्रीनारायणी सदयाभ्यंकरी, दशशतफणीच्या द्विगुण वैखरी, कीर्तीच्या वाचिते वखरी, तुझी चराचरी सत्ता खरी, कीडती एके स्थळी रुकबकरी, करी दुराशा डुरडुर डुकरी, त्रिकल्पनेच्या पडून लष्करी, बहुत जाहली जगी मस्करी, नको नको ही फजती वस्करी, जगदंबे करुणाकर लवकरी, असुर विटंबे अनुपम रूप स्वयंभे, अनुपम रूप स्वयंभे, अनुपम रूप स्वयंभे, ये ग जगदंबे, ये ग जगदंबे, ये ग ब्रह्मानंदे चित्सुखसदने, प्रसन्न हो मज प्रसन्न वदने, प्रसाद फळदे राजनंदने, कल्पलतिके कल्याणवर्धने, दुर्जय महिषासुरमर्दने, खळमधु कैडभ कोरगंधने, तुझ चितावे स्वये मधुसूदने, तव पद पंकज रेणुवंदने, तुलसी भयसंसार बंधने, लाभे सुकृत सकलारागने, योगी भ्रमती वायुरोधने, याज्ञिक जाळीती आज्य इंधने, काय करावे आम्ही निर्धने, करू निर्वाचा परिरुदने, प्रार्थित से तृणरुदने, सदानंद करानंद निधने, आई रेणुके शुभवदने, विजय कदंबे, पाव मला विलंबे, पाव मला विलंबे, पाव मला विलंबे, ये ग जगदंबे, ये ग तू आदि माये प्रणवरूपिणी, सकळ गुण संपन्न शिरोमणी, श्रीयमवग्नि जीवन रमणी, सुरवरवर्णिती कुमार चिमणी, भक्तजनांची कुलस्वामिनी, आनंद ब्रह्मांडाची राणी, सुंदर लावण्याची खाणी, अखंड सौभाग्याची श्राणी, वैदिक पंडित शास्त्री पुराणी, करीती कीर्तन गाती गाणी, रणी जिंकिला सहस्त्रपाणी, केली सर्व निक्षत्रिय धरणी, तू तेजोमय प्रताप तरणी, प्रकटली सभवसागर तरणी, शरणागत जन संकट हरणी, ऐसी दावनी नामस्मरणी, विष्णुदास शिर ठेवून चरणी, म्हणे भेटीची लागली झुरणी, कधी वरवाणी ऐक्यन करणी, ध्यान धरीन तव अंतःकरणी, अर्पिन आंबे उतरीन सैंधवलिंबे, उतरीन सैंधवलिंबे, उतरीन सैंधवलिंबे, ये ग जगदंबे, ये ग जगदंबे, जगदंबे, ये ग जगदंबे, ये ग मित्रांनो, वय
क्षमता हे लक्षात घेता हा एक नवीन प्रकार जो यामध्ये आढळला तो आपल्याला ऐकवण्याचा छोटासा प्रयत्न केलेला आहे. गोड करून घ्याल अशी आशा आहे. या बाबतीतल्या काही रचना आणि शेवटचा भाग आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये बघूया. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक करा, शेअर करा मित्रांमध्ये. चॅनलला सबस्क्राईब आतापर्यंत केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. केवळ एक रंजनाचा भाग म्हणून आपल्याला गुंगवणारं अशा तऱ्हेचं एक नवीन रचना ही कटाव विष्णुदास कवींनी देखील आपल्या रचनांमध्ये केलेली आहे. आणि मी सुरुवातीला सांगितलंच की मुळात अमृतराय कवींनी हा प्रकार या काव्यशास्त्रामध्ये आणला. तेव्हा अनेक कवी कीर्तनकार देखील याचा उपयोग आपल्या कीर्तनामध्ये करत असतात. तेव्हा या ठिकाणी आपण थांबू. आपल्या सूचना किंवा अभिप्राय यांचं स्वागतच आहे. धन्यवाद. नमस्कार.